नेमकं तहसील कार्यालयामध्ये जे आवारामध्ये प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये जे तर आपण जे तर पत्रकारांनाही बोललेलं आहे, तर नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर आपण माहिती द्यावी. तहसील कार्यालयामध्ये झालेलं प्रकरण आहे मला नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं. त्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी जेव्हा माझ्यावर आरोप केला तेव्हा मला हे प्रकरण कळलेलं आहे, माहिती भेटलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. मला त्या प्रकरणाचं काही नॉलेज नव्हतं. तेव्हा त्यांनी त्या महिलांनी माझं नाव घेऊन सरपंच म्हणून, सरपंच कामखेड्याचा सरपंच बिलाल हा पण येतो आणि विजयराजेंचं नाव घेऊन, तर तेव्हा त्यावेळेस मला हे प्रकरण सगळं कळालं. आणि अक्षरशः त्या प्रकरणाचा माझं काही एकही संबंध नाही. आदरणीय राजेंचा मी कार्यकर्ता आहे, माझी आई कामखेडीची सरपंच आहे म्हणून समाजसेवा मी करतोय. आई सरपंच असल्यामुळं मीच लोकात थोडंसं समाजसेवेचं काम, मला ती इच्छा असते, मी पुढं करून करत असतो. पण त्या घटनेमध्ये माझं नाव येणं मी आश्चर्यचकित झालो. आणि 100% ह्या घटनेमागं माझ्या आडून आमदार विजयसिंह पंडित साहेब यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काही विरोधक करत आहेत. राजकीय हस्तक्षेपाद्वारे काही स्थानिकचे राजकारणी जे आहेत, जेव्हा आता आमदार साहेबांचं काम चांगलं चालू आहे, त्यांच्यावर कुठेही बोट ठेवण्यासारखं नाही, मग त्यांना बदनाम करायचं तर कुणाच तरी आडून त्यांचा कार्यकर्ता बिलाल भूमाफिया, आजपर्यंत माझ्या नावानिशी जर मी भूमाफिया असतो किंवा मी कोणाला हाणमार केली असती, आपल्या बीड शहरात 4 पोलीस स्टेशन आहेत, 4 पोलीस स्टेशनपैकी एकाही पोलीस स्टेशनमध्ये साधे माझ्या नावाने एनसी नाही. म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण आज पुढं जातोय, कुठंतरी समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही पुढं येतोय, समाजसेवा करतोय. तर ही गोष्ट कोणत्या ना कोणत्या राजकीय विरोधकांना खूपच असती आणि ती खूपती ते याच्यातनं दिसून येत आहे. आणि त्या आधारे माझ्या आडून मला बदनाम करून विजयसिंह पंडित साहेबांना बदनाम करण्याचं षडयंत्र यामागे आम्हाला दिसून येत आहे. तर ह्याच्यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे? माझी भूमिका, मी जर हे प्रकरण आता या प्रकरणात माझं नाव त्यांनी घेतलेलं आहे, ते कशाच्या आधारावर घेतलेलं आहे ते चौकशीचा भाग आहे. आणि जर माझं समाधान झालं नाही किंवा त्यांनी हे प्रकरण इथं थांबवलं नाही तर मी न्यायालयीन लढा त्यांच्या विरोधात लढणार आहे. मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे, अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करून त्यांच्यासोबत न्यायालयीन लढाई लढायची माझी तयारी आहे. तर आपण जे ते आता सध्या वाद सुरू आहे जमिनीचा, त्या प्रकरणामध्ये आपला काय समावेश आहे का? नाही, मी म्हणतोय ना, त्या प्रकरणाचं मूळच मला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळालं की बाबा असं कुठंतरी काहीतरी प्रकरण घडलंय आणि माझं नाव त्याच्यामध्ये घेतलं जाते. मुळात त्या प्रकरणाशी माझा एक मात्र संबंध नाही आणि आमदार साहेबांचाही संबंध नाही. स्थानिकचे काही लोकप्रतिनिधी, राजकीय विरोधक असतातच. आता आमदार साहेबांना बदनाम करण्यासाठी हे सगळं प्रकरण चालू आहे असं दिसतंय सध्या तरी. कारण त्या कागदावर त्या रजिस्ट्रीत साधं माझ्या नावावर व्यवहार तर सोडा, माझं साधं साक्षीदारमध्ये पण त्यांना व्यवहारात नाव नाही. आणि मी त्या महिलांना आजपर्यंत बघितलं बी नाही. ओव्हरऑल आता मी त्यांना त्या सोशल मीडियावर बघितलं, ते पण मास्क लावून आहेत. आता मी जर ती महिला माझ्या समोर झाली आली तर मी ओळखू शकत नाही बाबा ही महिला कोण आहे म्हणून. मी त्यांना कधी भेटलो नाही माझ्या आयुष्यात. तर असं आपलं म्हणणं आहे का ह्याच्यामध्ये राजकारण खेळत आहे? 100% राजकारण आहे, राजकीय विरोधक आहेत. स्थानिकचे काही लोक त्या महिलांना पुढं करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्यात दिसून येत आहे. आणि पुढं जर हे प्रकरण थांबलं नाही तर 100% मी न्यायालयीन लढाई या विरोधात लढणार आहे.